राम मंदिर सोहळ्याला उरले अवघे काही तास. संपूर्ण देशामध्ये जोरदार तयारी सुरू. राम मंदिरही उद्घाटनासाठी सज्ज. राम मंदिरातील सजावटीची काही दृश्य एबीपी माझावर. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधिवत पूजेचा आजचा 6वा दिवस. विविध होम हवन आणि पूजेचं आयोजन. अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी एनडीआरएफची टीमही मंदिर परिसरात दाखल. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. शरयूमध्ये बोटीतूनही पोलिसांचं पेट्रोलिंग. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती शरयू तीरावरती रामभक्तांची गर्दी. देश विदेशातील पत्रकारही अयोध्येमध्ये दाखल. अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी. कचरा होऊ नये म्हणून बिस्लरी कंपनीचा गर्दी तिकडे कचऱ्याचा डबा हा उपक्रम. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना खास भेटवस्तू देणार. 11,300 भेटवस्तूंचं दिलं ऑर्डर. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली. अयोध्येमध्ये साकारलं प्रभू श्री रामाचं वाळू शिल्प. अयोध्येमध्ये श्रीरामाचं चित्र रेखाटण्यासाठी चित्रकारांना व्यासपीठ. देशभरातून आलेल्या चित्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या 11 चित्रकारांचा समावेश. यामध्ये सर्वात सुंदर चित्र राम मंदिर परिसरामध्ये लावली जाणार. अयोध्येमध्ये प्रभू श्री रामाचा प्रसाद म्हणून जवळपास 13.5 लाख लाडू वळण्याचं काम सुरू. रामकृष्ण मिशनचे अनुयायी दिल्लीमधून अयोध्येमध्ये दाखल. तब्बल 40 दिवसांचा पायी प्रवास करून अयोध्येमध्ये दाखल. इस्कॉनचा नंदीरथ दिल्लीपासून 10 दिवसांची पदयात्रा करत अयोध्येमध्ये पोहोचला. 10 जानेवारीपासून इस्कॉनचे तरुण संन्यासी कार्यकर्ते अयोध्येला राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी पायी चालत निघालेले होते. इंदोरच्या पलासिया चौकामध्ये राम मंदिराची प्रतिकृती. आकर्षक विद्युत रोषणाईनं इंदोर सजलं. लंडनमधील भारतीय नागरिकांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी कार रॅलीचं आयोजन. जोरदार घोषणाबाजी करत कार रॅली काढण्यात आली. इंग्लंडमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतीयांकडून लाडू बनवण्यात आले. सोहळ्याच्या दिवशी भाविकांना लाडू प्रसाद वाटण्यात येणार. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती चंदीगड सजलं. ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई. चंद्रपूरमध्ये पणत्यांच्या साथीनं रामनाम साकारण्यात आलं. 35,000हून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईच्या सी लिंक परिसरामध्ये 22 जानेवारीच्या निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. ठाण्यामध्ये गावदेवी मैदानामध्ये रामायण महोत्सवाचं आयोजन. 22 तारखेपर्यंत सुरू असणाऱ्या महोत्सवामध्ये राम मंदिराचा इतिहास, रामायण आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन. नांदेडमध्ये 48 तासांमध्ये रांगोळीमधून साकारलं रामायण. गिरिराज मंगल कार्यालयामध्ये संस्कार भारती महिला मंडळानं रांगोळीमधून साकारलं रामायण. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये उभारलं प्रभू श्री रामाचं 108 फूट पोस्टर. चंद्रकांत दादा पाटलांच्या हस्ते पोस्टरचं उद्घाटन. रत्नागिरीमधील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध डाळींच्या माध्यमामधून साकारली प्रभू श्री रामाची रांगोळी. यासाठी जवळपास 22 किलो धान्य वापरण्यात आल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये राम मंदिर प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे बुंदीच्या लाडूंचा प्रसाद तयार. 35 कामगारांकडून 3 दिवसात 25,000 लाडू तयार. पुण्याचे पासंगे बंधू अयोध्येमध्ये दाखल. पासंगे बंधू मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अतिथींचं तुतारी आणि नगारा वाजवून स्वागत करणार. कल्याण पूर्वमधील चक्की नाका परिसरामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेमधून अयोध्येमधल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली. या सोहळ्याला शेकडो रामभक्तांनी उपस्थिती लावली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती अकोल्यामध्ये पोलिसांकडून रूट मार्चचं आयोजन. या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी. नागपूरमध्ये ज्येष्ठ चित्रकार सुभाष सिंग चंदेल यांनी चित्रामध्ये उतरवलं रामायण. रामायणामधील दोहा आणि चौपाईचं रेखाटलं छायाचित्र.
नाशिकच्या मालेगावमध्ये 150 वर्षे जुन्या श्रीराम मंदिर आणि परिसराची स्वच्छता. अस्ताने गावचे ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी. 22 जानेवारीला मीरा भाईंदर शहरामध्ये मांस विक्रीवरती बंदी घालण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. पालिकेकडून पत्रक जारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकाचा अनोखा उपक्रम. किशोर शेट्टी 22 तारखेला हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मिठाई मोफत देणार. ठाण्यातल्या मासुंदा तलावामध्ये महाआरतीचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक महाआरती. आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक रामभक्त उपस्थित. नगरच्या कोपरगावमध्ये मंत्री विखे पाटलांकडून शनी मंदिरामध्ये स्वच्छता. यावेळी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनीही केली स्वच्छता. राज्य सरकारनं 22 जानेवारीला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र आणि गुजरातमधील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. या प्रकरणामध्ये आज तातडीची सुनावणी. दिल्लीमधल्या सरकारी कार्यालयात दुपारी 2 वाजून 30 मिनिटांपर्यंत बंद राहणार. 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा निर्णय. जेएनयूमध्ये 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार. विद्यार्थ्यांकडून जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामधील साबरमती मैदान येथे कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार नसल्याचे संकेत. सोहळ्यासाठी फक्त मी, फडणवीस आणि अजित पवार न जाता संपूर्ण मंत्रिमंडळ आणि रामभक्तांना एकत्र घेऊन रामाचं दर्शन करणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. स्पीड पोस्टानं हे आमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती. मात्र आपण अयोध्येला न जाता नाशिकला जाणार असल्याचं ठाकरेंकडून स्पष्ट. ठाकरेंना अशी वागणूक देत असाल तर प्रभू रामचंद्र शाप देतील. खासदार संजय राऊत यांची सरकारवर टीका. उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, त्यामुळे त्यांनी काळाराम मंदिरामध्ये काय कोणत्याही मंदिरात जावं. मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरेंचा आजचा शिवनेरीचा दौरा रद्द. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्यानं दौरा रद्द, सूत्रांची माहिती. उद्या उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार. मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. बीडच्या मातोरी गावातून निघून पाथर्डी तालुक्यातल्या तनपूरवाडी मार्गे जरांगे मुंबईला मार्गस्थ होणार. मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे मुंबई विस्कळीत होऊ शकते, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. तर जरांगेंनी सरकारला आणखी थोडा वेळ द्यावा, शंभूराज देसाई यांची मागणी. जरांगेंच्या मागण्यांवरती सरकार सकारात्मक. नोंदी सापडल्या पण वंशावळ काढणं किचकट, बच्चू कडू यांचं वक्तव्य. धोरणात्मक लढाईमध्ये जरांगे जिंकले, सरकार म्हणून माझी भूमिका संपली, कडूंचं विधान. मनोज जरांगे पाटलांनी थोडं समजून घ्यावं. मराठ्यांवरती अन्याय होणार नाही, आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत, मंत्री उदय सामंत यांचं जरांगेंना आश्वासन. मराठा आरक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये. संयमानं घेतलं तर मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल. जरांगेंनी मुंबईकडे कूच केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक. बैठकीला सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त उपस्थित. कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भात शिंदेंकडून आढावा. मागासवर्ग आयोगाच्या तर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवरती सर्वेक्षण सुरू होणार. यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंडी द्या, 24 तास कॉल सेंटर सुरू ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा विरोधकांवरती आरोप. तर जरांगेंचा सरकारच्या भूमिकेला विरोध नाही, तर मग हा वाद निर्माण का करतायत, शिरसाटांचा सवाल. जरांगेंची पदयात्रा नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू. सार्वजनिक तसंच खासगी ठिकाणी सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास, 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.